जूनची 17 तारीख सुद्धा गेली तरीही वरुण राजाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली। राज्यातील जनतेचे डोळे आता आभाळाकडे लागलेले आहेत। मात्र मान्सून बाबत आता एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येते। ओडिशा, तेलंगणा, बिहार आणि झारखंडमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर मात्र मान्सूनची गती पूर्णपणे मंदावलेली आहे। पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात मान्सूनला पोषक वातावरण मिळालं खरं, मात्र तिथेही आग्नेय दिशेकडून येणारा वारा अडथळा ठरतोय। तरीही तिथून मान्सून हळूहळू पुढे सरकत हरणे, सोलापूर, हैदराबाद, कोरापूट, फुलबाणी, रांची आणि जमुईपर्यंत पोहोचलेला आहे। पण खरी वाईट आणि धक्कादायक बातमी येते ती अरबी समुद्रातून। अरबी समुद्रात मान्सूनची स्थिती जैसे थे आहे। तिथे मान्सूनची कोणतीही प्रगती दिसत नसून तो एकाच ठिकाणी रेंगाळलेला आहे। यापूर्वी हवामान खात्यानं 15 जून 2026 पर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता। त्यानंतर ही तारीख बदलून 20 जून करण्यात आली। पण आत्ताची परिस्थिती पाहता 20 जूनलाही राज्यात पाऊस पडण्याची शक्यता मावळली आहे। राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी आता अजून तब्बल 1 आठवडा म्हणजेच 8 दिवस वाट पाहावी लागणार आहे। याचाच अर्थ संपूर्ण जून महिना कोरडा जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। मान्सून लांबल्यामुळे सर्वात मोठा फटका शेतकरी राजाला बसतोय। संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत। पेरणी कधी करावी या विवंचनेत शेतकरी चिंतेत बुडालाय। आधीच रखरखत ऊन आणि त्यात पावसाची ही हुलकावणी यामुळे बळीराजाचा जीव टांगणीला लागलेला आहे। एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे राज्यातील जवळपास सर्वच धरणांमधील पाणी साठा आता तळाला गेलाय। त्यामुळे राज्यावर भीषण पाणी टंचाईचं सावट पसरलंय। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून धरणातील उर्वरित पाणीसाठा वाचवण्यासाठी अनेक महानगरपालिकांनी आत्तापासूनच पाणी कपात करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। संकट एवढ्यावरच थांबत नाहीये। पाऊस रेंगाळल्यामुळे राज्यातील उष्णतेचा पारा चांगलाच वाढलाय। अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान आधीच 40 अंशाच्या पार गेलं आहे। त्यातच पुढील 2 ते 3 दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचे संकेत हवामान विभागाने दिलेले आहेत। वाढती उष्णता आणि भीषण पाणी टंचाई या दुहेरी संकटामुळे नागरिक होळकरून निघत आहेत। हवामानाची ही बदलती स्थिती महाराष्ट्रासाठी एका मोठ्या धोक्याची घंटा आहे। रखडलेला मान्सून, कोरडी पडणारी धरणं, वाढता उन्हाचा कडाका आणि रखडलेल्या पेरड्या या चक्रव्यूहातून महाराष्ट्र आता कधी बाहेर पडणार, वरुण राजा राज्याला कधी तारणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। हवामानाच्या अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज। धन्यवाद।